नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ बदलतोय. मावळमध्ये औद्योगिकरण वाढत आहे, पण औद्योगिकरण वाढत असताना शेतकऱ्याचा विचार केला जात नाही. नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीतील बदलवाडी येथील 179 गट नंबरमध्ये 8 एकरचा गट आहे आणि यामध्ये 6 कुटुंब आहेत. 6 कुटुंब असताना MIDCनी यांच्या कुटुंबाचा विचार केलेला नाही. MIDCनी यांची जमीन तर संपादित केली, पण यांना जी उर्वरित 18 गुंठे जागा दिलेली आहे ती डोंगराच्या कडेला, म्हणजे मावळ तालुक्यामध्ये माळीण सदृश्य परिस्थिती ज्या डोंगराच्या कडेला असते अशा ठिकाणी 18 गुंठे जागा दिलेली आहे. आणि शेतकरी वारंवार MIDCला विरोध करतात. आणि या ठिकाणी जर पाहिले, शेतकऱ्याचं घर आहे, त्यांची जनावरं आहेत, त्यांनी लावलेली आंब्याची झाडं आहेत आणि असं सर्व या ठिकाणी असताना शेतकऱ्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि शेतकरी ही लढाई लढत आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी रोहिदास दहातोंडे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? सर, माझे नाव रोहिदास भीमाजी दहातोंडे. सर, आमची जवळजवळ 17 एकर जमीन होती, प्लस आमच्या भावकीमध्ये थोडा कौटुंबिक वाद चालू असताना त्या काळात 2015 वाद चालू असताना त्याच्यामुळं मी कुटुंबात तो 1 नंबर असून म्हणजे सगळ्यात मोठा, बाकीचं सगळं मी बघतो. वाद चालू असून 2015 माझं अपहरण झालं. अपहरण कशामुळे झालं? या MIDCमुळे झालं. हे अपहरण झालं MIDCमुळे झालं. आणि MIDCमुळे झाल्यामुळे आमच्या घरात प्रॉब्लेम आला, बघणारा मीच. ज्या वेळेस माझी जमीन अख्खी MIDC गेली, आम्ही बी बोललो, चला शेतकऱ्याला काहीतरी कामं मिळतात, उद्योग मिळतात. साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही माझी जमीन घेता, मी कोर्टात तडजोड करतो. तडजोड करताना साहेब माझे एकट्याच्या नाव 5 एकर जमीन होती. 5 एकर म्हणली, फक्त मला 18 गुंठे सोडली, बाकी मी समधी वाटली. का वाटली? भावकीत वाद मिटवावा, कंपन्या व्हावा, हे शेतकऱ्यांच्या मनात वाटत होतं. हुटास कंपनी झाली, 53 मीटरला झाली. स्वतः माझी त्यात जागा गेली. साहेब, यात माझं घर आहे, माझं झाड आहे. उर्वरित जमीन माझी राहिली 18 गुंठे, ती मला खाली काढून द्या. ते बोलले चालन. त्यावेळेस देशमुख साहेब स्वतः बोलले, रोहिदास मी करतो. ते होऊन गेलं. साहेब, मी सतत आजारी असताना मला काही न सुसायसारखं झाल्याच्या नंतर जी 18 गुंठे सोडली, डायरेक्ट डोंगराच्या कडेला सोडली. बाकीची आमची 14-15 एकर भावकीत वाद असून ज्या MIDCने समजा हडप केली. आज 179 मध्ये झाड आहे, माझी घर आहे, माझी गाई आहे, माझा गोठा आहे आणि हे माझं भाऊ, ही माझी भाऊजाई, हे माझे भाऊ. सगळे असताना वारंवार MIDC जातो. MIDC माझा विचार करतच नाही. आम्ही जमीन तुमची घेतलेली आहे, आम्ही घेणारच, असं होताना साहेब आत्ता जी कंपनी झाली, प्लॅस्टिक कंपनी चालली, तिथं बी माझी 2.5 एकर जमीन गेली. त्यावेळेस बी बोलले, तुम्हाला आम्ही जमीन देतो, काढून देतो, पण कंपनीला विरोध करू नका, तुमचं काम सॉल्व्ह करतो. आजपर्यंत माझी सगळी जमीन MIDCत गेली, एवढी जमीन राहिलेली आहे. इथं सुद्धा साहेब आज येतात, उद्या येतात, मोजणी करून जातात, दम दाखवितात. सर, मी एकटाच आहे कुटुंबामध्ये, कुठे नाही. याच्यामुळं मी बाहेर इकडे तिकडे जातो. MIDC अजिबात शेतकऱ्याचा विचार करीत नाही. विचार करायला पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी केला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजितदादांनी केला पाहिजे, शिंदे साहेबांनी केला पाहिजे, आमदार साहेबांनी बी केला पाहिजे, बाळाभाऊंनी बी विचार केला पाहिजे आमचा. का शेतकऱ्याकडे बघत नाही? वारंवार आम्ही MIDCला जातो. शेतकऱ्याची 15 एकर जमीन गेली, 18 गुंठे राहिलेले डोंगराच्या कडाला जाता का? शेतकरी मारायचा का त्या डोंगराच्या कडाला? तर या ठिकाणी दहातोंडे यांचे काही भाऊ आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? नाव काय तुमचं? माझं नाव बाळासाहेब दहातोंडे. बरं, काय जमीन गेल्यापासून तुमची सतत आजारी वगैरे काय सांगाल? मला डायबिटीस आहे आणि डायबिटीसमुळं मला त्रास होतोच. त्रास झाल्यामुळं मी घरी राहतो, कामाला जातो, सगळं होतंय. बरं, MIDC कडनं काय मागणी तुमची? MIDC मागणीचं एवढी आता भावने सांगितलं तेच विषय, बरं, दुसरा विषय नाही. काय नाव तुमचं, काय सांगा? गोरख भीमाजी दहातोंडे, वय 60. मी एकच मुलगी आहे मला, ती 25 वर्षांनी झाली आणि ह्या वयात मी काम करतोय की जमीन भूमिहीन झालेलो आहे, काही राहिलेलं नाही. जे काय आता भावानी सांगितले ती खरी गोष्ट आहे. तर या ठिकाणी महिला आहेत, महिलांकडनं पण जाणून घेणार आहे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं संगीता भरत दहातोंडे. माझी जमीन गेली 9 गुंठे प्लास्टिक ओमनीमध्ये गेलेली आहे. प्लास्टिक ओमनीमध्ये जमीन पूर्ण गेली. 1 गुंठा पडताळा दिला, तो पण दरीमध्ये दिलेला आहे. ही पण ह्या जागेमध्ये पण जागा गेलेली आहे. इथं आमची जुनी घरं, जुनी जी माणसांनी जपून ठेवली ती जुनी घरं आम्ही नवी केली. मग आता त्याबद्दल आम्हाला मोबदला भेटलाच पाहिजे ना. आमची जागा गेली, दिरांची जागा गेली,
डोंगराच्या इथे जागा गेली, डोंगराच्या कडेला 18 गुंठे दिली. 18 गुंठ्यामध्ये तिथं माळींग गावाची जी परिस्थिती झाली, ती परिस्थितीमध्ये आम्ही सामोरं जायचं का? आणि आता आमची लहान लहान लेकरं आहेत, लहान लहान लेकरं आहे, काही मोठी आहे, कॉलेजला आहे, अमुक आहे तमुक आहे. आमची मुलं आज एवढ्या कंपन्या झाल्यात, पण कंपन्यांनी कामं नाहीत, बाहेरचे येऊन कामं करतात. कंपन्यांनी कामं देत नाहीत, कोणी कामं दिली तरी पगार कमी. प्रत्येकाला पगार एवढे दिलेत की प्रमाणाच्या बाहेर दिलेत, आणि गाववाल्यांना पगार नाहीत. मग उपयोग काय? आज माझे मिस्टर जाऊन 2 महिने झालेले आहेत. 2 महिने, आज 2 महिने होऊन आज मला परतवायचं किंवा काहीतरी मोबदला भेटला असता तर आज मला परिस्थिती म्हणजे दुकान लावायची गरज नव्हती. आज त्यांनी आम्हाला म्हणून ते मोबदला भेटला असता तर आम्ही आज दुकान लावून किंवा फळं विकणं, माझी लेकरं लहान लहान आहेत, लेकरं आज शाळेत गेलेली आहेत, आज लेकरं असते तर इथं थांबवली असते मी. तर माझं म्हणणं एवढं की आमची जी जमीन गेली ना, तेवढा आम्हाला मोबदला भेटला पाहिजे MIDC कडून. काय सांगशील, या ठिकाणी तरुणी आहे, MIDC तुमच्या गावात आलेली आहे, तुमची जमीन संपादित केलेली आहे आणि डोंगराच्या कडेला 18 गुंठे तुम्हाला ठेवली, काय सांगशील? मी ऋषाली दातोंडे. आमची संपूर्ण जमीन MIDC मध्ये गेली, त्याच्या बदल्यात आम्हाला दिली आहे ती डोंगराच्या कडेला. आमचं शेती म्हणजे एकमेव उदरनिर्वाहाचं साधन होतं, एक इन्कम सोर्स एकच होता आमचा. आता जिथे आमची जागा होती तिथे कंपन्या झाल्यात, पण त्याच्यात आमच्या भावांना कोणालाही म्हणजे रोजगाराच्या संधी नाही आहेत. आमचा इन्कम सोर्सच बंद झालाय, त्यांच्या भविष्याचा काहीच विचार नाही याच्यामध्ये. काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव सविता रोहिदास धातोंडे, मी यांची पत्नी आहे. आज माझे मिस्टर एकटे असतात तिथं शेतावर, MIDC जो येईन तो धमकी देतो. आज जर माझ्या मिस्टरांना जर काय झालं तर MIDC वाले जबाबदार राहतील का? आणि मला हे सांगण्यात येते की एवढं तुम्ही आमच्याकडनं घेऊन पण जर शेतकऱ्याला तुम्ही सुखी ठेवत नसाल तर उपयोग काय जीवनामध्ये? आणि शेतकऱ्यांकडनं एवढी जमीन तुम्ही घेता पण परत म्हणता देतो, पण आम्ही फसवायची कामं करता. ही फसवायची कामं म्हणजे बघायला गेलं तर बरेच ठिकाणी फसवायची कामं भरपूर झालेली आहेत. आम्हाला सुद्धा फसवतात. आज किती वर्ष माझ्या मिस्टरांकडे म्हणजे केस चालू होती, त्यांचा किडनॅप पण त्यांना करण्यात आलं. त्यांना जर तेव्हा काय झालं असतं, त्याला कोण जबाबदार राहिलं असतं? मी एकटीच पडली असते, मुलं बाळ. आमची शेती घेऊन आम्हालाच कंपन्यांनी मुलांना कामं नाही देत तुम्ही, मग उपयोग काय तुम्ही MIDCला म्हणजे आमची शेतं जाऊन त्याच्यामध्ये? आज माळीनगाव सारखी इतरा झाली तशी 18 गुंठ्यामध्ये डोंगराच्या कडेला आम्हाला जी जमीन दिली ते तिथं जर माळीनगाव सारखी तराज झाली, मग आमच्या जीवनात उपयोग काय? आणि ह्याला सगळे MIDC वाले जबाबदार राहतील का? काय सांगाल, म्हणजे येण्या जाण्याची अडचण 18 गुंठे तुम्हाला माळीन सदृश्य ठिकाणी दिली. ज्या याच ठिकाणी शेतकऱ्याची घरं आहेत आणि ही घरं नुकतीच त्यांनी रिन्युअल केलेली आहेत, सुधारणा केलेली आहे आणि ही घरं MIDCच्या वतीनं तुटणार आहेत आणि एक